टॉस जिंकलाय टीम प्रिस्का 11 माहुलगाव मुंबई या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमच्या माध्यमातून. मॅच ऑन. मॅचला सुरुवात होते. ओव्हर द विकेट. पहिला बॉल आखूड पद्धतीचा बॉल होता. शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर होता. वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज आर्यन घाणेकर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच आपण खऱ्या अर्थाने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये श्रीनगर के वीर या टीमचे कर्णधार मंगेशजी वैती यांना आपण पाहिलं आणि आज माहुलगाव या टीमचं प्रतिनिधित्व देखील ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यनचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. बॉल जज करेल. एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होत असताना सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि आजच्या अंतिम रात्रीला ज्या प्रकारे सुरुवात झाली टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमच्या धावफलकाचा प्रारंभ देखील या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेक्रिकॉनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक आमच्या संवेद स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा पाहतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर आहे. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 आजच्या अंतिम रात्रीतील हा पहिला मोठा स्ट्रोक. रन मिळत आहेत 4. हा चौकार. टायमिंग प्रॉपर होतं ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला तेजस पाटीलने. एक तेजस्वी फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकाची गती वाढवायची आहे सध्याच्या घडीला टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवली या टीमला आणि तो संघ सध्याच्या घडीला संघर्ष करतो एकंदरीत या मॅचमध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. स्वीप केल्यानंतर डीपमध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धावा वाचवण्यासाठी प्रिस्का 11 माहुलगाव हा संघ देखील भरपूर चांगला प्रयत्न करतोय कारण टॉस जिंकलाय टीम प्रिस्का 11 माहुलगाव. टीम कॅप्टन मंगेश वैतीने ज्या प्रकारे त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय साध्य करण्यासाठी तो निर्णय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागते आणि तसाच काहीतरी प्रयत्न सध्याच्या स्थितीला प्रिस्का 11 माहुलगाव या टीमचे फिल्डर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यनचा हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर या मोमेंटला रिलीज केला गेलाय. पंचांचा इशारा आलाय. आजच्या रात्रीतील पहिली अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9 रन अशी स्थिती सध्याच्या घडीला टीम ब्राह्मण करवली या टीमच्या धावफलकावरती. कोलोर पद्धतीचा हा बॉल ड्राईव्ह केल्यानंतर फिल्डर थोडासा फंबल झाला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. एकेरी रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. आतापर्यंत 10 धावा. P1चं पहिले षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या षटकांमध्ये बॅटिंग करत असताना भरपूर धावसंख्या जमवावी लागते आणि तसाच काहीतरी प्रयत्न सध्याच्या घडीला टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमच्या दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंग नंबर 1 सध्याच्या घडीला आपल्याला ऑन पाहायला मिळते. आज संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कळंबोली संपूर्ण सजली गेली. राहुल भाऊ भोरडे यांच्या संकल्पनेतून जो नवा एक संकल्प त्यांच्या माध्यमातून उदयास आणला गेला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि आज मात्र अंतिम रात्रीचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. 1 रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल भाग मिल्का भाग असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा देखील ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावण्यासाठी क्षमता असावी लागते आणि क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असावी लागते आणि तीच जिद्द आणि चिकाटी या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 रन.
सुमधुर संगीताची धून देखील आपल्याला ऐकायला मिळाली. थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन जीवनामध्ये संगीत आहे आणि एक सुरेल संगीताची मैफिल डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. सलामीवीर आलेले दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला तेजस पाटील आणि विजय पाटील भरपूर चांगला खेळ करतात. एकंदरीत टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमसाठी मलंगड परिसरामधील एक नामवंत संघ देखील या संघाकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये खेळल्या, अनेक स्पर्धांमध्ये विजेता पद देखील पटकावलं, परंतु आज एक नवा अध्याय या स्पर्धेच्या निमित्ताने. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे. स्पेल नंबर 2 राऊंड द विकेट. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे. तेजस पाटीलच्या बॅटमधून येतोय. या स्पर्धेचे जनक राहुल भाऊ बोर्डे यांना मात्र सलामी देणारा हा स्ट्रोक स्ट्रेट हिट केलाय, चौकार. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या रात्रीमधील पहिला चौकार देखील तेजस पाटीलने लगावला आणि पहिला षटकार मारण्याचा विक्रम देखील तेजस पाटील सध्याच्या घडीला करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आहेत म्हणूनच या अफलातून गर्दी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 18 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर कव्हरच्या दिशेने पंच केला. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल, परंतु प्रयत्न अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जशा प्रकारचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं ना, तसंच काहीतरी प्रात्यक्षिक फिल्डरच्या माध्यमातून, कारण धावा वाचवायच्यात टीम प्रिष्का 11 माहुलगाव या टीमला. एकेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एकमेव खेळाडू ज्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कधीच 3 धावा काढल्या नाहीत, त्या खेळाडूचं नाव म्हणजे क्रिस गेल. परंतु सध्याच्या स्थितीला विजय पाटील आणि तेजस पाटील हे दोन्ही सलामीवीर फलंदाज एक एक धावांसाठी भरपूर तळमळ या मॅचमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. विजय पाटील आले स्ट्रायकिंग एंडला. या मोमेंटला इनसाइड एज एक महत्वाचा विकेट. पहिला धक्का टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवली या टीमला पहिला विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हेमंत गरत ला हे पहिलं यश. हेमंत गरतला. नवीन बॅट्समन राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर आपल्या टीमला वरच्या चौमध्ये ठेवणारा हा खेळाडू. राऊंड द विकेट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर कट केलाय. टायमिंग प्रॉपर होतो. चेंडू येईल ओव्हर द रोप, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, आक्रमकतेचं रूप त्यांनी धारण केलं. हा चौकार. विनंती असेल आयोजकांना की जर आपला ऑफिशियल स्कोरर जर असेल तर कृपया करून आमच्यापर्यंत पाठवा. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. हेमंत गाणेकर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर टॉस जिंकला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25, 25. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि दुसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते.
एक्सप्रेस वे एंडच्या दिशेने गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. प्रतिस्पर्धी प्रिष्का 11 माहुलगाव या टीम समोर, ज्याचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय संदेशदादा भगत. या परिसरामधील एक नामवंत उद्योजक म्हणून देखील त्यांची ख्याती आहे आणि आज त्यांच्याच माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. लॉफ्ट केला ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहे वाईडिश लॉंग ऑनला, बॉल जज करेल. एकेरी धाव राहुल पाटीलने कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल होता, परंतु राहुलजी रोखतील बॅट्समन तेजसला. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 26 रन, 13 रनच्या सरासरीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. चला नेक्स्ट मॅच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आर्यनने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण 12 धावा देखील येताना आपण पाहिल्या आणि त्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या षटकासाठी महेश मांडावकर नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात, जे 1 डाऊन मध्ये मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले होते. आज भरपूर चांगली स्पर्धा ज्या प्रकारे आपल्या भेटीस आली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कळंबोली या परिसरामधील एक नामवंत क्रीडांगण आणि आज याच क्रीडा नगरीमध्ये आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या पर्वाचा शेवटचा सांगता सोहळा काही क्षणामध्ये येऊन ठेपलाय. आज अंतिम रात्र आणि मॅच नंबर 1 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम भरपूर चांगला संघर्ष करतात विजय निर्माण करण्यासाठी, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. ओव्हर द विकेट पहिला बॉल हलक्या हाताने दिशा दिली. पॉइंटला फिल्डर होता, फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 27 कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या मोमेंटला होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो, दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र तेजस पाटील 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला, स्वतः टीमचा महानायक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील झाली होती, परंतु या क्षणाला एक सिंगल पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल, परंतु राहुलजी रोखतायत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ॲड होते. एक धाव. नेक्स्ट मॅच अंबापाडा आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मुख्य व्यासपीठावर टॉस केला जाईल. अंबापाडा टीमचे कॅप्टन आणि वडवली टीमचे कॅप्टन कृपया करून आपण जर उपस्थित असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. जसा टप्पा पडला पुलर लेनचा हा बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल एकंदरीत बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण प्रत्येक बॉलवर तुमच्या माध्यमातून रन येणं इम्पॉर्टंट असेल. हा बॉल पंचांकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील उचलून धरले आणि विकेट क्रमांक दुसरा देखील गमावलाय. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालंय आणि टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमला हा दुसरा धक्का.
दुसरा विकेट गमावल्यानंतर नवीन बॅट्समन साई पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण आज अंतिम रात्र आहे, वेळेचे निर्बंध देखील आहेत. 12 मिनिटं आतापर्यंत होत आहेत आणि तिसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. ओव्हर नंबर 3 ज्या प्रकारे महेश मांडवकर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधले शिल्लक आहेत. चला टीम प्रिष्का 11 माहुलगाव संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हरला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. नवीन बॅट्समन साई पाटील सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये, कारण 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमने. महेश पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट हँडेड बॅट्समन साही जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. आशाभूत नजरेने सध्याच्या घडीला सर्वच खेळाडू पाहत आहेत पंचांकडे, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला मॅच ऑन करा कल्पेश दादा, पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आज मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे जे दर्दी मायबाप प्रेक्षक आहेत म्हणूनच ही अफलातून गर्दी, हे प्रेम आहे आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांचं. गेले अनेक वर्ष विविध संकल्पना, विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आले आणि आज आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या आदरातिथ्य नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू जाईल डीपेक्षा कव्हरच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप, रन मिळतील 4, हात चौकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली आणि नुकतीच ज्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं असे तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय गणेशदादा खानावकर यांचं देखील आम्ही आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 या पर्वाच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. 3 ओव्हरचा खेळ झालाय, 2 गडी बाद 32 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर कल्पेश माहुलकर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. कडक या नावाने परिचित, परंतु सध्याच्या घडीला अनेक वर्ष माहुलगाव टीमसाठी भरपूर चांगले योगदान या खेळाडूचं देखील राहिलं. अनेक स्पर्धा मंगेश वैद्य असतील, कल्पेश माहुलकर असतील यांनी गाजवल्या आणि आज देखील एक नवा संकल्प. कल्पेश यांचा पहिला बॉल जसे गोलंदाजीच्या मार्कवर आले त्यांचं स्वागत केलं. तेजस पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाकेदार हा स्ट्रोक, 6 रनसाठी षटकार. आल्या मैदानाच्या आतमध्ये स्वागत केलं गोलंदाज कल्पेश माहुलकरचा बॅट्समन तेजस पाटीलने. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॉटमॅनचा चांगला वापर केला. डीप पॉइंटला फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40 रन आतापर्यंत होतात. समीर सर जर आपण पाहिल्यानंतर सध्याच्या घडीला ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले, टेनिस बॉल क्रिकेटला उंची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला 2 व्हीलर बाईक देखील मॅन ऑफ द सिरीजमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेचं देखील आकर्षण आहे. परंतु क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली 4 व्हीलर
ही 40,000 रुपये लोन काढून घेतली होती. त्यानंतर भरपूर संघर्ष केला आणि आज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर जे BMW कारचे ब्रँड अँबॅसेडर देखील आपल्याला पाहायला मिळतात. जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही संघर्ष कराल त्याचं सामर्थ्य हे मात्र आपल्याला मिळतं. चौकार आलाय, चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 44 तर षटकार आहे. फलकाची गती वाढवणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला तेजसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि कठीण काळाला सामोरे गेला. पदरी अपयश पडलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज विनंती असेल की दीपेश दादा जे आमचे मंडपवाले आहेत की कृपया करून ज्या खुर्च्या आहेत त्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण आणून ठेवायच्यात. एक रन घेण्याचा मानस होता, परंतु तो मानस अस्पष्टपणाचा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे ताळमे थोडीशी चुकली. नवीन बॅट्समन दर्शन डोंगरे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला तेजससाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता, पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या मोक्या प्लॉट मध्ये. 6 रनसाठी आणखीन एक हवाई सफर, सिक्सर दिखाने के लिए. लगा 50 रन सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला ब्राह्मण करवले टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. टीम प्रिष्का 11 माहुलगाव मुंबई या टीमला आणखीन एक खणखणीत स्ट्रोक, चौकार. चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवली या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद 54 अशी स्थिती. 54 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. आणि क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि आज या स्पर्धेची अंतिम रात्रीमधील पहिली लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे शेवटचं षटक सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर महेश मांडवकर नामक गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केले. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक ज्या प्रकारे त्याला इन्व्हाइट केलं टीम प्रिष्का 11 माहुलगाव मुंबई या टीमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या स्थितीला बदलवली जाते. महेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं. 1 बाउन्स बॉल जज केल्यानंतर उचलून फेकतील. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला होतोय. 55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक धावांसाठी चालू असलेला हा संघर्ष, एक चांगला प्रयत्नशील खेळ सध्याच्या घडीला तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 40 रनवर तो खेळतोय. आजच्या रात्रीमधील अर्धशतक पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला काय घडलंय. डॉट बॉलची समाप्ती. अजूनही शेवटचे 4 बॉल आहेत. जर 4 बॉलमध्ये 10 धावा तेजस पाटीलने जर जमवल्या तर या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळू शकतं.
वैयक्तिक अर्धशतकापासून 10 धावा दूर आहे. 55 रन आतापर्यंत धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, परंतु कौतुक करावा लागेल या टार्गेट सेट करणाऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखलंय. सुरुवातीच्या 3 बॉलवर गोलंदाज महेश मांडवकरने जो विश्वास त्याच्यावर दाखवला, तो विश्वास देखील कुठेतरी सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम प्रिष्का 11 माहुलगाव मुंबई या टीमच्या दरम्यान गोलंदाज महेश मांडवकर ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल देखील पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल, परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. अजूनही 8 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. 57 रन टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर आहे. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी जरूर होती आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल. चला नेक्स्ट मॅच अंबापाडा टीमचे कॅप्टन आणि वडवली टीमचे कॅप्टन. चेंज द गेम वडवली आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये अंबापाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण जर उपस्थित असाल तर कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. इनिंग ब्रेकमध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस देखील केला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. नॉट आउट आहे बॅट्समन सेफ आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 धावा या क्षणाला मात्र जरूर पूर्ण केल्या जात आहेत. 59 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 44 रनवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. तेजस पाटील हा शेवटचा बॉल आहे. जर षटकार आला तर अर्धशतक, आज अंतिम रात्रीमधील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे तेजस पाटीलने आतापर्यंत तेजस्वी खेळ केलाय टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवली या टीमसाठी, आज मात्र एक नवा विक्रम त्याच्या नावावर लिहिला जाईल की काय, असं प्रश्नचिन्ह मात्र निर्माण झालंय. प्रत्येक मायबाप प्रेक्षकाची उत्सुकता वाढली जाते. ज्या प्रकारे या बॉलवर षटकार आला पाहिजे आणि अर्धशतक पाहायला मिळालं पाहिजे. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर होतं. एक सिंगल लॉंग ऑनचा फिल्डर डीप मध्ये होता. बॉल जज केलाय, तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. इनिंग कंप्लीट होते. पाहता पाहता टीमची धावसंख्या 61 रन आतापर्यंत होतात आणि 62 रनचं टार्गेट असेल. तर चला नेक्स्ट मॅच अंबापाडा टीमचे कॅप्टन आणि चेंज द गेम वडवली वैयक्तिक 46 रनची एक बहारदार इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी. अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तेजस पाटीलचा 62 रनचं लक्ष आहे. त्वरित टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आपण त्वरित 61 रन झालेत आणि 62 रनचं टार्गेट असेल. फिडिंग त्वरित लावून घ्या आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी चेंज द गेम वडवली आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये अंबापाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमच्या समवेत जॉईन होतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि कर्जत तालुक्याची शान अर्थातच समीर सोमने सर आमच्या समेत जॉईन होतील नेक्स्ट इनिंगमध्ये. तुर्तास रजा असेल. धन्यवाद. मित्र संदेश दादा.
आणि उपस्थित आहेत आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. माहुलगाव अर्थातच आज प्रिशा 11 माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात क्रिशा 11 ब्राह्मण करवले यांच्यात चालू असलेली लढत 62 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आले. पहिल्या डावात 46 धावा कुठल्या वैयक्तिक फलंदाज तेजस पाटीलने त्याला साथ दिली. पहिल्यांदा राहुलने त्याचबरोबरीने शेवटी त्याच्या समवेत मात्र इतर फलंदाज उभे राहिले. मॅच लवकरात लवकर चालू करावी, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच आंबापाडा, आणखी एक मुंबई उपनगरमधील संघ आणि त्यांच्या विरोधात असेल कल्याण डोंबिवलीमधील चेंज द गेम वडवली. तर दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे. ओके, तर काही फेरबदल करतो आपण मॅचमध्ये. इंटर कॉलनीची सेमीफायनल यानंतर होणार आहे, तर दोन्ही टीम आपण सज्ज राहा. यानंतर लढत आपली असेल. इंटर कॉलनीची सेमीफायनल होईल. सलामीची जोडी हर्ष कोळी आणि त्याच्या साथीला गेलाय तो मंगेश वैती. मगाशी राहुल सरांनी देखील उल्लेख केला, एक भव्य दिव्य क्रीडा नगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली अगदी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या बाजूला असलेलं आहे. शेवटची रात्र आहे. माहुलगाव संघाला पाठलाग करायचे. टार्गेट आहे 62 धावसंख्येचं. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल पाटील. पहिलाच बॉल खोलात टाकला होता राहुल पाटीलने. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचा खेळ आहे. झी क्रिक या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा संपन्न होते लाईव्ह. फटका इथे फसलाय. राहुल पाटीलनं फसवलंय फलंदाज हर्ष कोळीला. पहिला धक्का दिला माहुलगाव संघाला. फलंदाज बाद. तर पहिला गडी इथे बाद झाला. अर्थातच फलंदाज हर्ष जबाबदारी दिली होती सलामीवीर म्हणून, परंतु त्याचे इथे विकेट घेण्यात कल्पेश वैती आला नवीन फलंदाज. अर्थातच भाया. दोन्ही बंधुराज सध्या मैदानावरती आहेत. एका बाजूला मंगेश वैती. ISPL ची नुकताच स्पर्धा संपन्न झाली आणि श्रीनगर के वीरचा कॅप्टन राहिला होता मंगेश. कल्पेश स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज. फटका फसलेला आहे आणि इथे साधा सोपा झेल सोडलाय. झेलही सुटला आणि 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्येचा श्री गणेशा प्रिशा 11 माहुलगाव संघासाठी 62 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती हर्ष कोळीची विकेट, तिसऱ्या चेंडूवरती राहुल पाटीलनं कमाल केली होती. बाद करण्यात यशच मिळालं होतं, परंतु वाईडिश लॉंग ऑफला झेल सुटला तो कल्पेश वैती भायाचा. जबरदस्त खेळाडू आहे राहुल पाटील. पाण्याची व्यवस्था करा त्वरित. हॅलो हॅलो, पाण्याची व्यवस्था त्वरित करा मैदानात. हॅलो हॅलो, कारण जसा झेल निसटला त्यानंतर चेंडू जोरात अंगाला लागलाय. जागृती स्पोर्ट्सचे सर्वा राहुल पाटील आपल्या गावच्या संघातून सध्या गोलंदाजी करतायत. एक भला मोठा ब्रँड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. आणि जागृती स्पोर्ट्स म्हटल्यानंतर या ब्रँडचा सर्वाधिक चर्चेतला खेळाडू म्हणजे केतन मात्रे, द बायकर मॅन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. नुकताच ISPLचं सीझन 3 त्याने जिंकलंय आणि फायनल मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावलाय. आणि मी बहुतांशी पाहिले केतन मात्रेला, जेव्हा जेव्हा त्याने अर्धशतक झळकवलंय त्यावेळी त्यांनी जागृती स्पोर्ट्सची बॅट उंचावले.
सो जागृती स्पोर्ट्सचे राहुल पाटील सध्या गोलंदाजी करतायत. समोर आहे कल्पेश वैती. धावा झाल्यात माहुलगाव संघाच्या 2 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला मिड ऑनला. काय गोलंदाजी चालू आहे राहुल पाटील कडून. टिच्चून मारा करतोय तो माहुलगाव संघाच्या विरोधात. एका बाजूला मुंबई उपनगर तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय श्री मलंगडचं क्रिकेट. धावसंख्या अवघी 2. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव जोडली जाणार. पहा याच कॉमेंट्री बॉक्समधून याच मंचावरून समोर जी होर्डिंग लावण्यात आलेली आपल्या हक्काचा आमदार चषक राहुल भाऊ बोर्डे यांची स्पर्धा आणि सातत्यानं लाईव्हला देखील या होर्डिंगचे व्हिडिओ आपण सातत्याने पाहतोय. खोदून काढला हा चेंडू. टायमिंग जुळत नाहीये. बॉल पुन्हा लॉंग ऑफला चाललाय. फक्त एकच धाव. पहा किती कंट्रोल केले राहुल पाटीलने या षटकात. मला असं वाटतं एकमेव असे ब्रँड अगदी स्पोर्ट्स ओनर म्हणजे शॉपीचे ओनर किंवा आपण म्हणतो ना की स्वतःचा एक वेगळा ब्रँड त्यांनी सेट केला आहे की ते स्वतः एक चांगले खेळाडू. हा विशाल जितेकरला देखील विसरून चालणार नाही. धावसंख्या ती अवघी 4. 1-4. सायकिंग एंडला असेल पहिल्यांदा कल्पेश मंगेश वैती माफी असावी. मंगेश वैती. ओ फुलटॉस बॉल. खराब चेंडू. मिड विकेटच्या दिशेने मंगेश वैतीचा माहुलगाव टीमसाठी पहिला षटकार. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या चेंडूवरती मंगेश वैतीनं खेचला तो षटकार आणि त्यामुळे धावा झाल्या त्या प्रिशा 11 माहुलगाव संघाच्या 1-10. 62 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. आता 24 बॉलमध्ये धावा करायचे असतील तर 52. 13ची सरासरी आणि आता दुसऱ्या षटकात बॉलिंगसाठी येतोय तो तेजस. एक शेवटचा चेंडू खराब टाकला तो राहुल पाटीलने. त्यामुळे ओव्हरचं समीकरणच बिघडलं. बाकीचे 5 चेंडू अतिशय उत्तमरित्या हाताळले होते. सध्या स्ट्रायकिंग एंडला येतो कल्पेश वैती. दोन्ही बंधुराज आपल्या गावासाठी खेळत असताना. धावा आहेत त्या 10. दुसऱ्या बाजूला क्रिशा 11 ब्राह्मण करवले. आदरणीय राहुल भाऊ बोर्डे यांची ही स्पर्धा दमदार असं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोळी इथे संपन्न होत असणारी एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि आजची शेवटची रात्र आहे या स्पर्धेची. तेजस थोडा थांबतो रनअपमध्ये. चुकी. चांगला निर्णय. जेव्हा गोलंदाजाला असं वाटतं की आपला रनअप कुठेतरी चुकलाय तर थांबणं आवश्यक आहे आणि ते थांबला तेजस. 62चं धाव टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 10 आल्यात. पहिल्या 5 चेंडूंमध्ये तर संपूर्णतः राहुलने बाकफुटला ढकललं होतं माहुलगाव संघाला. कल्पेश समोर तेजस. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात चेंडू. असं कुठेतरी वाटते की पायांची हालचाल आणि कॉन्फिडन्स थोडाफार फलंदाजांचा लो जाणवतोय. एखादा बॅटवरती बॉल व्यवस्थित आला तर ते साध्य होऊ शकतं. पाहूया निश्चित कशा पद्धतीने आता फलंदाजी होईल. पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय तो तेजस पाटीलने. आपल्या हक्काचा आमदार चषक ही स्पर्धा सध्या संपन्न होते. पुन्हा एकदा व्यवस्थित टायमिंग झालेलं नाहीये. बॉल आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती फक्त एकच धाव दिले गोलंदाज तेजस पाटीलने. सो धावा झाल्या त्या 11. 1-11. दुसऱ्या षटकात 11 धावा आहेत. तेजस समोर. गॅप मध्ये हा फटका मंगेश वैतीचा. कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघाला मिड विकेट सीमारेषा पार.
आणखी एक दर्जेदार फटका मंगेश वैतीच्या बॅटमधून, चौकार. ट्वेल्थ मन आतमध्ये चला, कारण मला असं वाटते मगाशी जी इंजुरी झाली होती ती थोडी अधिकच वाटते, जाणवते, त्यामुळे खेळाडू आता माघारी येतोय. ते दुखापत जास्त नसावी, कारण हे खेळाडू सातत्यानं क्रिकेट खेळत असतात. ईशान किशन मात्र आता बाद झालाय. 77 धावांची एक इनिंग त्याने साकारली. डेंजरस फॉर्ममध्ये. सर्वांच्या नजरा राहुल भाऊ बोर्डे यांच्या स्पर्धेवरती आहेतच, त्याचबरोबरीने भारत विरोधात पाकिस्तान, बाप वर्सेस बेटा असा देखील सामना चालू आहे. इंटर कॉलनीची जी सेमीफायनल आहे ते दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या. चौकार खेचला नुकताच मंगेश वैतीने. 2 चेंडू 10 वरती तो खेळतोय. 62 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. तर बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. तर मॅच असेल इंटर कॉलनीची सेमीफायनल, रॉयल विरोधात स्वर्गीय भास्कर चव्हाण 11 या दोन संघादरम्यान. रॉयल 11 आणि स्वर्गीय भास्कर चव्हाण 11. तर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या, विलंब करू नका. इंटर कॉलनीची सेमीफायनल आता या मॅच नंतर होईल. तर सिंगल घेतले मंगेश वैतीने. धावा झाल्यात त्या 16. 62 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना माहुलगाव संघ. फुल टॉस चुकी केले गोलंदाजाने. बॉल पाठवला कल्पेश वैतीने मिड विकेटला. सीमा पार षटकार. जे 2 मोठे फटके आलेले आहेत ते फुलटॉस बॉलवरती चालेत. राहुल पाटील यांनी देखील शेवटचा चेंडू फुलटॉस टाकला, त्यावरती मिड विकेटला मंगेश वैतीने षटकार खेचला. आताही फुलटॉस टाकला तो तेजस पाटीलने आणि त्यावरती एक कडा प्रहार, फलंदाज कल्पेश वैतीचा षटकार. धावसंख्या ती 22. अद्यापही 40 करायचे. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. शॉर्ट पिच बॉल, फ्रंट फुट पुल मुंबईकर आहेत आणि पुल जबरदस्त मारतात. कल्पेश वैतीच्या बॅटमधून आणखी एक धमाका षटकार. या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच प्रिशा 11 माहुलगाव संघाचे सन्माननीय संदेशजी भगत साहेब. सलग 2 षटकार मारलेत कल्पेश वैतीने. आता तो ऑफ स्ट्राईक असेल, परंतु त्याने सलग 3 षटकार मारले तर सन्माननीय संदेशजी भगत साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल कल्पेश वैतीला. तर सलग 2 षटकारामुळे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 28 आणि अद्यापही धावा करायचे त्या 34. या स्पर्धेचे जनक शिल्पकार सन्माननीय राहुलजी बोर्डे साहेबांचं आगमन या मुख्यमंचावरती होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. शेवटच्या बॉलवरती एक लांब लचक षटकार मारला तो कल्पेश वैतीने. झी क्रिक या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. आपल्या हक्काचा आमदार चषक
आदरणीय आमदार साहेब विक्रांतदादा पाटील यांच्या कार्याला संबोधित करणारी ही स्पर्धा आदरणीय राहुल बोर्डे यांनी इथे संपन्न केलेली आहे आणि सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय आपली सर्व मान्यवर मंडळी. नुकताच राहुल भाऊ बोर्डे यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वतः या स्पर्धेचे जनक आहेत. मला अद्यापही आठवते की गेल्या वर्षी कामोठ्याच्या नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली होती. राज गायकवाड, सुनील खरात, सचिनजी प्रधान, संदेशजी भगत, माहुलगावचे पुरस्कर्ते हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष आणि सहर्ष स्वागत. जास्त वेळ घेऊ नका. आणि यानंतर मॅच असेल रॉयल 11 इंटर कॉलनीची सेमीफायनल असेल. रॉयल 11 आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर चव्हाण 11. तो दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. किती पाहिजे? 18 चेंडू 34ची गरज. हो पुन्हा फुल टॉस. या फुल टॉस चेंडूवरती मागे मारलाय आणि बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि शेवटी सीमारेषा पार नाही गेला. 1 की 2 आता 2 धावा इथे सहज घेतल्यात. राहुल पाटील पुन्हा तिसऱ्या षटकात. असं वाटलं की उलटा फिरल्यानंतर हा चेंडू सहज गेला असता, परंतु अगोदरच प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादात राहुलजी बोर्डे यांच्या अगदी बाजूला त्यांचे समर्थक संदीपजी डोंगरे, सनी दादा देखील तिथे उपस्थित आहेत मंचावरती. संदेशजी भगत देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. फटका इथे फसलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि ते झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. मोठी विकेट. कॅप्टन तो दोन्ही टीम कॅप्टन सेमीफायनलला जे संघ पोहोचलेत इंटर कॉलनीचे, त्यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. विलंब करू नका. या क्षणाला राहुल पाटील यांनी मंगेश वैतीची विकेट घेतले आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलंय. ते क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला. नवीन फलंदाज माहुलगाव संघाचा महेश मांडावकर गेला, ज्याने 2 षटकं टाकली, फक्त 12 धावा दिल्या आय थिंक आणि 1 विकेट घेतली. चांगला ऑलराऊंडर आहे. सध्या मैदानात दाखल होतोय तो. 34ची अद्यापही गरज आहे. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचे. स्कोर झाला आहे 30. माफी असावी. आता 32 धावा पाहिजेत. हो ड्राईव्ह केला कव्हर्सला. कल्पेश वैती येतोय आता स्ट्रायकिंग एंडला. सिंगल मात्र घेतलंय. या सिंगलने 31 धावा धावफलकावर. अर्धलक्ष पार. अद्यापही 31 करायचे. चला टॉसला या. रॉयल 11 आणि स्वर्गीय भास्कर चव्हाण 11. कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्यानं दुसरी धाव घेण्याची इथे संधी आहे. फेक झाले आणि आता 2 धावा सहजरित्या घेतल्यात. हातातून चेंडू निसटला. तिसरी घेतले कल्पेश वैती भायाने. चांगला धावतोय. लेझी क्रिकेट आणि त्यामुळे या 3 धावा. तिहेरी धाव संख्येने आता धावा जाऊन पोहोचल्यात 34 वरती. 34. 28 धावांची गरज. मॅच ऑन. मजा येईल या मॅचमध्ये. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडूंमध्ये धावा करायचे ते आता 28. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव. धमाका माहुलगाव टीमचा. वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. महेश मांडवकरच्या बॅटमधून
आमदार आणि त्यांच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे यांची ही स्पर्धा. 13 चेंडू 22 करायचे, टप्पा थोडा मागे खेचला. निर्धाव चेंडूची मात्र इथे होते. सांगता राहुल पाटील थोडे चमत्कारिक गोलंदाज आहेत. आणि आता या ओव्हरचा देखील खेळ समाप्त झाला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रिशा 11 माहुलगाव संघाची धावसंख्या झाली ती 40 आणि आता 12 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 22. हक्काचा आमदार चषक राहुल भाऊ बोर्डे यांच्या स्पर्धेमध्ये महाराज ग्रुप कामोठेचे सन्माननीय अध्यक्ष साहेब निखिलजी विरकर, आदरणीय दीपकजी जाधव आणि आदरणीय स्वप्नीलजी काटकर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, महाराज ग्रुप कामोठे, निखिलजी विरकर, दीपकजी जाधव आणि स्वप्नीलजी काटकर साहेब, आपलं राहुल भाऊ बोर्डे यांच्या वतीने आपल्या हक्काचा आमदार चषक यामध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. बारा बॉल 22 करायचे. पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करा. महाराज ग्रुप कामोठे अध्यक्ष साहेब निखिलजी विरकर, सन्माननीय दीपकजी जाधव आणि स्वप्नीलजी काटकर साहेबांचं आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांचं राहुल भाऊ बोर्डे यांच्या स्पर्धेमध्ये, आपल्या हक्काचा आमदार चषक स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं आगमन झालं. मंचावरती महाराज ग्रुप कामोठे, भारत विरोधात पाकिस्तान असाही सामना मात्र चालू आहे. मागच्या आला होता गोलंदाजीसाठी, सध्या चर्चेतला असलेला गोलंदाज एक आर अश्विनने, मी पाहिली एक व्हिडिओ, आय थिंक इंस्टाग्रामला देखील होती, की तारीखच्या विरोधात एक गोष्ट आपण अंमलात आणू शकतो, तो पॉज झाला तर आपण बाजूला जाऊ शकतो नक्की, कारण तेवढा हक्क फलंदाजाला नक्कीच आहे. 2-4 वेळा केलं तर परत काढणार नाही तो. कुणीतरी डेअरिंग करायला पाहिजे आणि हे काम फक्त हार्दिक पांड्याच करू शकतो. तर 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज. महेश मांडावकर आणि त्याच्या साथीला कल्पेश वैती. सामना चालू आहे प्रिशा 11 माहुलगाव, संदेजी भगत यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगड परिसरातील एक दादा संघ राहुलजी पाटील यांचा संघ, क्रिशा 11 ब्राह्मण करवले. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच चालू करा. यानंतर इंटर कॉलनीची सेमीफायनल होईल. दोन्ही कॅप्टन आलेत का? रॉयल 11 आणि स्वर्गीय भास्कर चव्हाण 11. चौथ्या षटकात बॉलिंगसाठी नितेश पाटील आलाय. 2 नौखे गोलंदाज असतील आता, हे कल्पेशला देखील ठाऊक आहे. कल्पेश वैती, महेश मांडावकर चांगले सेट झालेत. कल्पेश वैतीच्या देखील बॅटमधून एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला महेशने देखील एक षटकार मारलाय. पगला चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल टाकलाय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. कल्पेश वैतीसाठी पारितोषिक आहे, कारण जेव्हा तो स्ट्रायकिंग एंडला होता सलग त्याने 2 षटकार मारले होते. आता तिसरा मारला सलगचा, तर संदेजी भगत यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. – 41 धावा, 21 ची गरज. हो, पुन्हा थांबलाय गोलंदाज. या रनअपमध्ये ज्या चुका आहेत त्या गोलंदाजाला त्रास देत असतात. तुमचा रनअप चांगला सेट झाला असेल तर तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकता गोलंदाजी करत असताना. राहुल पाटील आपल्या गोलंदाजाला थोडं पाठबळ देतो, टाळा वाजून आत्मविश्वास देण्याचं काम. हो, कल्पेश वैतीचा फटका, बराच उंच गेला बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. संदेश भगत पुरस्कर्ते माहुलगावचे, त्यांच्या वतीनं कल्पेश वैतीने सलग 3 मारले षटकार, त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद डीजे मास्टर. टॉस साठी या आले का? टॉस साठी कॅप्टन या रॉयल 11 आणि स्वर्गीय भास्कर चव्हाण 11 कॅप्टन आलेत का? टॉस करून घेऊ. महाराजा ग्रुप कामोठेचे देखील सर्व शिलेदार
निखिलजी विरकर आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार इथे उपस्थित झालाय. संदेशजी भगत पुरस्कर्ते त्यांनी आपलं पारितोषिक इथे जमा केलंय आणि ते आम्ही दिले 12th मॅनकडे. ध्रुव कोळी चांगला एकदम मजबूत माणूस आहे. षटकार आणि या षटकाराने धावा झाल्यात 47. पुन्हा रनअपमध्ये थांबलाय. हे राहुलला देखील माहिती आहे की गोलंदाज रनअपमध्ये थांबत असेल तर कॉन्फिडन्स डाऊन होण्याचे सर्वाधिक चान्सेस असतात. स्कोर 47 झालाय आणि धावा करायचे त्या 15. हो चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती टाकलेला हा चेंडू थोडा राईज झाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली, अगदी मुंबई पुणे एक्सप्रेस वेला लागून असलेले क्रीडांगण. नेहमी या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. आदरणीय विजय शेठ खाणावकर साहेब यांची तर दरवर्षी स्पर्धा संपन्न होत असते. हो मागे आलाय बॉल, सीमारेषा पार, चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावा झाल्या त्या माहुलगाव संघाच्या 51. आता 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. हो वाडिश लॉंग ऑनला स्ट्रोक आणि फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद होईल ते कल्पेश वैती. मोठा धक्का माहुलगाव संघाला. मॅच संपलेली नाहीये. फलंदाज कल्पेश वैती बाद झालाय. इंटर कॉलनीची जी सेमीफायनल आहे, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय, रॉयल 11 आणि स्वर्गीय भास्कर चव्हाण 11, आपण त्वरित टॉससाठी या. कृपया करून टॉससाठी या. विलंब आता करू नका. कल्पेश वैती माघारी परतलाय. चांगली इनिंग त्याने साकारली. इक्वेशन सांगू आता. 8 बॉल 11 धावांची गरज आहे आणि सुनील माहुलकर, माहुलगावचा पोला सध्या मैदानात दाखल झालाय आणि हवा असलेला वेस्ट इंडिज संघ देखील पुढे सरकला. आज सुपर 8 मध्ये ते देखील दाखल झाले. T20 वर्ल्ड कप मध्ये सर्वांचा फेवरेट टीम आहे ती. जसं आपल्याला भारत आवडतो तसं वेस्ट इंडिज पण आवडतो. दोन्हीकडे मॅच चालू आहे. मोबाईल वरती भारत पाकिस्तान. हो सुनील माहुलकर स्टँड अँड डिलिव्हर्ड. समोर मारला पोलार्डने. षटकार. सत्तावन्न. 5 धावांची गरज. 7 चेंडू 5 ची गरज. निर्धाव नाही तर हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल. 7 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धावांची गरज. इंटर कॉलनीचे सेमीफायनलचे दोन्ही संघ मॅच आता संपायला आले. आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. रॉयल 11 आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर चव्हाण 11. लवकरात लवकर या टॉससाठी. हो बीट केलं बॅटरला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 4 ची गरज. डीजे फायनलचे दोन्ही संघ इंटर कॉलनीचे. हा कॅप्टन आलेत. नाही कॅप्टन. ओके मला वाटलं कॅप्टन आले ड्रेस कोड वगैरे घालून.
सुनील माऊलकरने आल्या आल्या षटकार केसला, परंतु शेवटचा चेंडू निर्धाव खेळला. रॉयल कणबोली, रॉयलचा कॅप्टन आहे की स्वर्गीय भास्कर चव्हाण? हा, तर रॉयलचा कॅप्टन कुठे पहा, त्वरित या. स्वर्गीय भास्कर चव्हाण 11 टीमचा कॅप्टन इथे आलाय. रॉयलचा कॅप्टन कुठे आहे? त्वरित आपण या टॉससाठी, सेमीफायनलची मॅच खेळायची आपल्याला लवकर. तर 6 चेंडू 4 धावांची गरज. करिश्मा करावा लागेल, चमत्कार. क्रिकेटमध्ये चमत्कारालाच नमस्कार केलं जातं. शेवटच्या षटकात दर्शन डोंगरे आलाय आणि बॅटरने लगेचच थांबवलं. लास्ट ओव्हरमध्ये महेश मांडवकरने फक्त 7 धावा दिल्या. कदाचित त्या ओव्हरमध्ये आणखी 8 ते 10 धावा आल्या असत्या तर इक्वेशन थोडं वाढलेलं दिसलं असतं. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू. संदेशजी भगत पुरस्कृत प्रिशा 11 माहुलगाव संघ विजयी झालाय पहिल्या मॅचमध्ये. अभिनंदन संघाचं देखील आणि पुरस्कर्त्यांचं देखील. लिजे